तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती तालुक्यातील सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत सिंचन भवन पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता डॉक्टर हनुमंत धुमाळ आणि अधिकाऱ्यांची 16 एप्रिल रोजी युगेंद्र पवार यांनी भेट घेतली। तसेच त्यांच्याशी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पाण्याचे प्रश्न व उन्हाळी आवर्तनाविषयी सविस्तर चर्चा केली। यासोबतच पुरंदर उपसा सिंचन योजना, निराकरहा नदी जोड प्रकल्प आणि लाभधारक शेतकरी बांधवांच्या बंदिस्त पाईपलाईन कामाविषयी सद्यस्थिती निर्देशनास आणून दिली। या प्रसंगी येत्या 2 दिवसात शिरसाई योजनेचे पंप सुरू करणार आणि जनाई योजनेचे पाणी 22 एप्रिल नंतर सोडणार असल्याची ग्वाही मुख्य अभियंता यांनी दिली। यासोबतच बंदिस्त पाईपलाईनच्या प्रश्नावर देखील सकारात्मक चर्चा झाली। बारामती आणि पुरंदर तालुक्यातील आकर्षणग्रस्त गावातील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नीरा व करहा नदीच्या पाण्याची महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजना स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्वप्न होते। या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायत हा शिक्का कायमस्वरूपी पुसून टाकला जाणे शक्य आहे। विशेषतः मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात नीरा करहा नदी जोड प्रकल्पाची घोषणा केली, परंतु हे केवळ घोषणाच असून या योजनेसाठी निधीची तरतूद केलेली दिसली नाही। त्यामुळे हा प्रकल्प कधी व कसा पूर्ण करणार याबाबत कसलीही स्पष्टता नसल्याचे यावेळी नमूद केले। यावेळी प्रशांत सातव, कैलास पवार, पोपट पानसरे, विठ्ठल जराड, अमोल गवडी, शशांक पवार आणि भाऊसाहेब बागल आदी शेतकरी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।